मजा आली ना. असं कुठंतरी एनर्जी आली तर मग असं छान वाटतं. त्यामुळं बापूसाहेबांच्या सगळ्यांनी आपण एकदम टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊयात. खूप छान. आपला कार्यक्रम असाच कंटिन्यू राहणार आहे. फक्त एक सूचना मला द्यायची आहे, त्यानंतर मी मीनाक्षीताईंकडं माईक हँडओव्हर करतो. आपण मागच्या वेळेससुद्धा असंच ठेवलं होतं की आपण अल्पोपहार जो सर्व करतो तो तुम्हाला जागेवर मिळेल. तुम्हाला कोणालाही उठण्याची आवश्यकता नाही. गाण्याचे कार्यक्रम चालू राहील, कारण तो ब्रेक घेतला तर आपला वेळ जातो. फक्त विनंती एवढीच आहे की तुम्हाला जागेवर मिळेल. कुणीही काळजी करू नका, प्रत्येकापर्यंत पोहोचेल. फक्त आवाज येऊ देऊ नका, गाणं लक्ष द्या, कारण गायक मोठ्या तन्मयतेने म्हणत असतात. तर तुम्हाला जे सर होत असताना गाणं शांततेने ऐकावं. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला ते एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये सगळं पार्सल दिलं जाईल. म्हणजे स्नॅक्स, त्यानंतर पाण्याची बाटली, एक हँकरचीफ, ते सगळं असणार आहे. तर ते झाल्यानंतर, खाऊन झाल्यावर तुम्ही परत त्या तुमच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ते सगळं टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्या पिशव्या तिथंच राहू द्या तुमच्या खुर्चीवर खाली. कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्ते उचलतील आणि किंवा आम्ही तुम्हाला सूचना देऊ काय करायचं ते. फक्त उठू नका जागेवरनं कुणी, एवढीच विनंती आहे. थँक्यू. कार्यक्रम अल्पा सुरू राहील. मीनाक्षीताई. श्रोते हो, पुढचं गीत अतिशय लोकप्रिय गीत आहे. सुपरहिट चित्रपट होता दादा कोंडके यांचा. मराठी भक्तिगीते सादर करताना जेव्हा जेव्हा श्री हनुमंतावर लिहिलेले गाणे गायची वेळ येते, तेव्हा एकच गाणे चटकन डोळ्यापुढे येते. ते म्हणजे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. 1980च्या दशकातले अतिशय लोकप्रिय गीत आता यापुढे सादर होणार आहे. हे गीत दादा कोंडके यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे. गायलं आहे महेंद्र कपूर यांचं. त्या काळात हे गाणे जितक्या आवडीने लोक ऐकत असत, अजूनही तितक्याच आवडीने लोक या गाण्यावर ताल धरतात. तर ऐका, आपल्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचाचे गायक कलाकार श्रीयुत दीपक दुसाने आणि आमचेच या मंचातले इतर जे गायक कलाकार आहेत त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे. तर ते दीपक दुसानेजी सादर करतायत गाणं. जय श्रीराम.